पण इथे आमंत्रित करूया। तर आमचे मनोहर पाटील साहेब आराध्या स्पोर्ट्स टेंबोडेचे सर्व यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रयास कोहलीला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात यावं। प्रयास यावं। मगाशीच संदीप जगे सरांनी उल्लेख केला की षटकारापेक्षा तो चौकार मारण्यामध्ये माहिर आणि आडवे तिडवे मैदानाच्या चहू बाजूने फटके लागवणे तो माहिर खेळाडू आपण पाहतो आणि लेदर तितकाच चांगला हा खेळाडू खेळत असतो मित्रांनो। आणि आज टेनिस मध्ये देखील त्यांनी दमदार कामगिरी केली। प्रयास कॉंग्रॅच्युलेशन्स, प्रयास ठरले त्या सामन्याचा सामनावीर, अभिनंदन। काळुंद्रे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि वडवली बी संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी 5 रन केले। तर आताच आम्हाला या ठिकाणी सचिनबाई माहिती देत असताना की ज्या पद्धतीनं विघ्नेश पाटील रात्री के यात्री की मित्रांनो, मी जेव्हा आय थिंक नाईट टुर्नामेंट पाल्याशी निघलो होतो करून आणि जवळ रात्रीचे 4 वाजले होते आणि मला रात्री आवाज आला अचानक, सर बिग फॅन बिग फॅन बिग फॅन। आणि मी उतरलो त्या ठिकाणी आणि जवळजवळ 7-8 जण होते आणि तिथे सेल्फी, मग काय ते जल्लोष त्यांचा तो पाहिलात। देवेश हे आनंद घेत त्यांचा सहर्ष स्वागत, थँक्यू। विशाल आणि ऋतिक ही जोडी मैदानामध्ये, राकेश चिखलेकर आणि समाधान घरत। तर या ठिकाणी आपण राकेश चिखलेकर, त्याच्यानंतर समाधान घरत आणि मेघराज घरत कालुंद्रे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आमचे सूरज गायकवाड तात्या यांचे परम मित्र आहेत, आपलं सहर्ष स्वागत। ऋतिकच्या बॅट मधून निघालेला एक झन्नाटेदार चौकार आपण पाहतोय। मुंबईच्या वानखेडे मैदानावरती माझी आणि ऋतिकची भेट झाली होती या एप्रिल मध्ये आणि त्यावेळेचा ऋतिकचा तो रिदम आणि आजही मैदानामधला तशाच पद्धतीचा दाखवलेला हा मैदानामधला दमखम हेच सिद्ध करताना की त्याच्या बॅटिंग मधली स्फोटकता किती आहे। चेंडू सीमारेषा पार, चौकार। जितकं अफलातून पद्धतीने म्हणजे जितक्या छान पद्धतीने तो टेनिस क्रिकेट खेळतो ना, तितकंच अत्युच्च दर्जाचं लेदर क्रिकेट सुद्धा खेळतो। आणि म्हणूनच यावेळचा हा चेंडू त्याने पाहिला की ऑफस्टम्पच्या थोडा लेंथ सोडून येतोय, अशा वेळेला कव्हरला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, साधारण डीप एक्स्ट्रा कव्हर किंवा वाइडेस्ट लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय आणि मग ऋतिक फ्रंट ऑफ द विकेट चांगल्या धावा बनवतो। पण जर कव्हरमध्ये जी मोठी गॅप आहे ना, तिथून जर धावा आपण बनवू शकलो तर आपल्याला आपला कॉन्फिडन्स अजून आपला वाढेल। हे वडवली बी संघाचा फलंदाज ऋतिककडे ते टॅलेंट आहे, अर्थात यासाठी त्याला अनेक वेळेला मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज ही पारितोषिकं मिळालेली आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ना की कालचा दिवस तो आपण विसरतो किंवा अगोदरची प्राइजेस विसरायची असतात, नव्या चॅलेंजर समोर आपल्याला नवीन चॅलेंजेस निर्माण करायचे असतात आणि ते निर्माण करणं ऋतिक सारख्या फलंदाजाला नेहमी आवडतं। आज ते तो मैदानामध्ये दाखवतोय। सो वेल प्लेड ऋतिक असं म्हणायला काही हरकत नाहीये। पुढचा चेंडू प्रतीश मस्करचा हा चेंडू, या वेळेला थोड्या अंशी आपण पाहतोय टप्पा बदलला प्रतीशने, पण त्याच्यासोबत प्रतीशचं याही गोष्टीसाठी कौतुक करावं लागेल की टप्पा घेतल्यानंतर तो चेंडू आतमध्ये आला होता। खेळपट्टीवरती जो काही अनइवन बाउन्स आहे ना, त्याचा उपयोग तुम्हाला करावा लागेल आणि मग तो जो बाउन्स मिळतोय, टेनिस क्रिकेट थोड्या अंशी का होईना टेनिसचा जो चेंडू असतो तो चंचल असतो, या चेंडूवरती तुम्हाला अनेक वेळेला अनइवन बाउन्सवरती फसायला सुद्धा होतं। त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट मुवमेंट करताना तुम्हाला तुमचे रिफ्लेक्सेस स्ट्रॉंग ठेवावे लागतात। ऋतिकने ते दाखवले जरूर, पण केवळ एकाच धावेवरती त्याला समाधान मानावं लागलं ते प्रतीश मस्करने। यावेळेला स्वतःसाठी जागा बनवली, भरपूर वेळ घेतलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय, चौकार। विशाल
मच डीजे मास्टर. या ठिकाणी डीजे मास्टर अनोखी काहीशी अर्थातच मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय. 10 धावा धावफलकावरती आल्या. विशाल पाटीलने मगाशी काय इनिंग खेळली होती. वडवली बी संघासाठी या सर्व पाटील कंपनीने आजवर अनेक स्पर्धा जिंकलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. पण मोसम नवा असला की जसं मगाशी म्हणाला होता त्यांचा कमलेश म्हणाला होता की आम्ही सारखे जर खेळत असलो ना तर आम्ही रिदममध्ये येतो आणि सारखं खेळलं ना किंवा मध्ये जर गॅप पडली तर गॅप नंतर मग आमचा संघ पराभूत होतो. आता कंटिन्युअसली मॅच सुरू झालेले आहेत, आम्ही सातत्याने मैदानामध्ये जिंकतोय, तर हा रिदम कायम राखणं आमच्यासाठी जास्त सोपं होतं. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला पण अनोख्या अशा फटक्यांसाठी गोलंदाज सुद्धा तयार आहे. आणि मी कौतुक करेन ना या वेळेला गोलंदाज प्रतिष्ठ, कारण तो ज्या प्रकारे गोलंदाजीला मैदानामध्ये येतोय ना, ज्याला हिंदीच्या परिभाषेमध्ये समालोचन करायचं झालं तर म्हणतो ना आपण की क्रीज के कोने से फेकी हुई गेंद, अशा प्रकारे तो गोलंदाजीसाठी येतोय. एक वेगळा अँगल तो गोलंदाजीला आल्यावरती दाखवतं. म्हणजे नाझीम गुल्लीने अशा प्रकारे गोलंदाजीला येणं असेल किंवा त्याच वेळेला अरविंद डिसिल्वा एका वेगळ्या स्टाईलने गोलंदाजीला यायचा, ही सगळी वेगळी नावं आपल्याला येतात ना समोर. विशालने कव्हर्समध्ये खेळलाय, पात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पण फलंदाजांकडे सुद्धा संधी आहे ना की एकेरी धावाचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्याचं. 2 धावा आपल्या खेळीमध्ये आणखीन समाविष्ट केल्या विशालने. विशाल पोचला वैयक्तिक 7 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ऋतिकने एक चौकार या खेळीत समाविष्ट केलाय. विशालने आपल्या खेळीमध्ये एक चौकार समाविष्ट केलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात 12. बघा, इन अ स्पोर्ट्स ऑलवेज से दॅट की यू नीड टू हॅव ॲग्रेशन. तुम्ही मैदानामध्ये तुमच्यामध्ये ते ॲग्रेशन असणं महत्त्वाचं. तुम्ही आयदर क्वार्टर फायनलचा सामना खेळताय, तुम्ही लीगचा सामना खेळताय, तुम्ही नॉकआउटचा सामना खेळताय, डझंट मॅटर अबाउट दॅट. हे ॲग्रेशन फार महत्त्वाचं आहे ना. पूर्वी असं म्हटलं जायचं की ज्या वेळेला माईक टायसन मैदानामध्ये यायचा तो नेहमी म्हणायचा की या रिंगणामध्ये आल्यानंतर मला असं वाटतं की मी माझ्या गरिबीच्या विरुद्ध लढतोय की काय. किंवा त्याच वेळेला विवियन रिचर्ड्स जेव्हा मैदानामध्ये यायचे तेव्हा ते एकच मिनिट स्टेटमेंट कंप्लीट करतो. विवियन रिचर्ड्स मैदानावरती जेव्हा यायचे तेव्हा ते म्हणायचे की मला आयुष्यामध्ये ज्या गोऱ्या लोकांनी आमच्यावरती अत्याचार केले त्यांच्या विरुद्ध मला लढायचं आहे आणि ते ॲग्रेशन मी मैदानामध्ये घेऊन येतोय. हे ॲग्रेशन आता कोण दाखवणार? येस. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल एकेकालचे दमदार फलंदाज, टेंबोडे क्रिकेट संघाचा बेतात बादशाह म्हणून ज्यांची ओळख, असे आमचे पहिल्या बॉलवरती नवीन बॉलला सांगून षटकार ठोकणारा देवाबाई मस्कर यांचं या ठिकाणी आगमन. देवाबाई, आपलं सहर्ष स्वागत. मीत 11 मंगलमूर्ती काळुंद्रे संघ जो मैदानामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला, त्यांनी निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करणार. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. आता कल्पेश घरत गोलंदाजीसाठी आलाय. अनेक सारे सपोर्टर्स सुद्धा आहेत ना या काळुंद्रे संघाचे, कारण या संघामध्ये खूप स्टारकास्ट मंडळी खेळतात. राकेश चिखलीकर, समाधानजी घरत, अवे फ्रॉम द बॉडी म्हणता म्हणता त्यांनी फ्रंट ऑफ द विकेट समोर फलंदाजाला आमंत्रित सुद्धा केलं. सो ही व्यूनीती, ही रणनीती महत्वाची, जी मगाशी मी म्हणत होतो की 30 चेंडूमध्ये साधारण सामना जिंकण्यासाठी योगेश पेंडकर अँड कंपनीला सामना जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता होती, पण त्या धावा दिल्या नाही. त्या अर्थातच करण अंबाला अँड कंपनीने त्याने 22 ते 24 चेंडू अवे फ्रॉम द बॉडी टाकले. सो आउट ऑफ द ऑफस्टम यॉर्कर लाईन गोलंदाजी केली. हा स्ट्रॅटेजीचा भाग असतो, तो इम्प्लिमेंट करणं महत्वाचा असतो. सर 19 धावा धावफलकावरती झाल्यात आणि या 19 धावा झाल्या असताना अजूनही या षटकातील 1 चेंडू येणं बाकी आहे. कल्पेश घरत वन्स अगेन यावेळेला कव्हर्स मध्ये उडवलाय फटका, जरूर बघायचा आहे तो फटका. एक्झिक्यूट तर छान पद्धतीने केलाय, सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा येतोय. विशालच्या बॅट मधून निघालेला हा आणखीन एक सणसणीत चौकार. तर मित्रांनो वरती पाहतो एकेकालचा रिव्हर्स शॉटचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आणि नवीन बॉलवरती सांगून षटकार ठोकणारा. कारण आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी देवाची बॅटिंग आम्ही पाहिली आहे आणि त्याला ओपन स्पर्धेमध्ये देखील सातत्याने त्याला बोलवलं जात होतं आणि आजही तो त्या पाहू शकाल जरी मैदानात उतरला तरी तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन नेहमीच त्याची दमदार फलंदाजी पाहायला मिळते. परंतु 1 वर्षानंतर तो पुन्हा एकदा आपल्याला 40+ मास्टर एक दमदार खिलाडी पाहायला मिळेल. शेर बूढ़ा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो मांस ही खाता है. आणि आज त्याचे समर्थक पाहू शकाल इंद्रजीत आणि सुजल पाटील अलिबाग, बिल्ला आणि रंगाची जोडी या ठिकाणी त्याला सपोर्ट करण्यासाठी त्यांचंही सहर्ष स्वागत.
हे प्रेम आहे आणि या प्रेमाच्या नात्यातूनच असे आपण तयार होत असतो. 12 चेंडूंचा खेळ संपला मित्रांनो. 23 धावा धावफलकावरती. अधीर आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेचे अर्थातच आयोजक यांना जितके धन्यवाद द्यावे तितके कमी, कारण या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला अनेक साऱ्या आठवणी या गेल्या 7 दिवसामध्ये आपल्या डोळ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करता आल्या आणि ही आपल्या सर्वांसाठी नक्कीच एक वेगळी पर्वणी होती. राज शरदजी भोईर, सचिनजी चाळके, करणजी पाटील यांना मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील, कारण ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यासाठी यांचं अतुलनीय योगदान आहे. आणि जसं मगाशी प्रवीणजीने म्हटलं की ही स्पर्धा पुढच्या वर्षी सुद्धा म्हणजे याच वर्षामध्ये 2025 मध्ये डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे. त्याच्यामुळे स्पर्धेमध्ये सातत्य राखणं, क्रिकेटपटूंसाठी ती पर्वणी आणणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला एका माळेत गुंफलेल्या पाहायला मिळतात. विकेट मिळालेली नाही आहे. काळुंद्रे संघ ज्या विकेटच्या शोधामध्ये आहे आणि म्हणून निर्णय घेतला की आता चेंडू सोपवलाय आकाश गिरीच्या हातामध्ये. आकाशला थोडे अंशी का होईना जी गोलंदाजी मैदानामध्ये दुसऱ्या षटकामध्ये कल्पेश घरतने केली होती तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. सुजल पाटील अलिबाग यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. या वेळेला ऋतिक लगावतोय आणि 500 रुपये या सुजल पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक ऋतिकला मिळणार सुद्धा. तर मित्रांनो आपण पाहू शकाल आमचे मनोहर पाटील साहेब आराध्य स्पोर्टचे सर्व संघ जरी पराभूत होत असला तरी संघाची साथ कधीच सोडली नाहीये आणि नेहमीच त्या संघाचा नेहमीच खंबे पाठीराख्याने पॅकर म्हणून उभे राहिलेत ते मनोहर पाटील साहेब. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. वडवली बी संघाची हीच तर ताकद आहे ना. धावा किती येतात, कशा येतात याही पेक्षा त्याच्यामध्ये जो मैदानामध्ये टेम्पो आपण सेट केलेला असतो. एखादं षटक गोलंदाजाने उत्कृष्ट जरी टाकलं तरी सुद्धा त्या षटकामध्ये पुढच्या षटकामध्ये ते भरपाई वसूल करणं हे सुद्धा त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच ते अनेक स्पर्धांमध्ये विजेते होतात. याही वेळेला आपण पाहिलं एक षटकार त्याच्या खेळीमध्ये आला. 8 चेंडूमध्ये 18 धावांवरती खेळतोय ऋतिक पाटील. 7 चेंडूंमध्ये 13 धावांवरती विशाल खेळतोय. 31 धावा आल्यात. अजून 3 चेंडू येणं बाकी आहे. पण कौतुक करावं लागेल काळुंद्रे संघाच्या गोलंदाजांचं सुद्धा. म्हणजे वडवली संघाला फार हात मोकळे करण्याची त्यांनी संधी दिलेली नाहीये. शेवटचे 3 चेंडू येणं बाकी असताना गिरीकडून ती अपेक्षा आहे. याही वेळेला ऋतिकला थोडा खोलात टाकलेला चेंडू आपण पाहतोय. अशा प्रकारच्या जबराट गोलंदाजीने फलंदाजाच्या समोर एक वेगळं आव्हान तो निर्माण करतोय. 4था चेंडू त्याच्याकडून आला. एक षटकार जरूर आलाय पण त्यानंतरचा कमबॅक महत्त्वाचा आहे की मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं. विशेषतः वडवली संघ ओळखला जातो तो सिंगलचं कन्व्हर्जन डबल, डबलचं कन्व्हर्जन ट्रिपल यामध्ये आणि समोर क्षेत्ररक्षकांवरती ते दबाव वाढवतात. पण गिरीने सुद्धा तशाच पद्धतीचा क्षेत्रव्यूह रचलाय. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुम्ही अशा प्रकारचे सामने खेळताय, क्वार्टर फायनलच्या राऊंडमध्ये खेळताय तर त्यावेळेला तुमची ॲबिलिटी ही सुद्धा तेवढी स्ट्रॉंग असायला लागते. यावेळचा निर्धाव चेंडू गेला. यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत तो पोहोचला. पंचांकडून कोणताही इशारा आला नाही. थोडं अपील जरूर झालं पण पंचांनी ते तात्काळ फेटाळून सुद्धा लावलं. पण कौतुक करावं लागेल आकाश गिरीच्या या चेंडूचं, कारण छान लेग ब्रेक होता. टप्पा घेतल्यानंतर तो बाहेर वळला आणि ज्या पद्धतीने तो बॅटवर येईल ही अपेक्षा होती ना आकाशला, विशालला, ते मात्र पूर्ण झालं नाही. 32 धावा धावफलकावरती. 2.5 षटकांचा खेळ संपलाय. ऋतिकने आपलं काम जरूर केलंय पण आता अर्थात विशाल मोठ्या फटक्याच्या शोधात जाणार, कारण त्याला माहिती आहे की अगेन्स्ट आकाश जर खेळायचं असेल ना तर आतापर्यंत आकाशने पहिल्या 5 चेंडूत 9 धावा दिल्यात. त्याच्यामुळे गोलंदाजावरती थोडं शिरजोर व्हायला काही हरकत नाहीये शेवटच्या चेंडूवर, असा विचार जरूर असेल. क्रिकेट हा अलीकडच्या काळामध्ये अशा ताकदीचा खेळ झालाय. इट इज ऑल अबाउट द ॲजिलिटी अँड पॉवर हाऊस. आणि त्या पॉवर हाऊस मधला एक मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर, पण त्या प्रयत्नामध्ये विशाल बाद होऊन परतणार पावलांमध्ये. षटक सुद्धा संपतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. अर्थातच या स्पर्धेमध्ये वडवली संघ मैदानामध्ये 32 धावा उभारून 33चं आव्हान पुन्हा एकदा उभं करतोय. मगाशी बारापाडा संघटने सुद्धा अशाच प्रकारचं एक आव्हान आपण
उभं केलेलं पाहिलं होतं. पण आता मीत 11 काळुंद्रे संघाला हे 33 धावांचं आव्हान, जेव्हा त्यांच्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे तेव्हा ते कसं पूर्ण करणार. पण त्याच वेळेला वडवळी संघाची गोलंदाजी सुद्धा तितकीच ताकदीने जर मैदानावरती आज प्रकट झाली तर मॅच शेवटच्या षटकातील काही चेंडूंवरती जर गेली तर निर्णय थोडासा आश्चर्यकारक सुद्धा असू शकतो. पण इथे मी थांबतो. मी संदीप जगे आपणा सर्वांची रजा घेतो. मला या ठिकाणी अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंभोडे यांनी या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिली. विशेषतः माझे सहकारी दीपकजी पाटील यांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि पनवेलमध्ये पुन्हा एकदा खूप वर्षांच्या गॅपनंतर परत एकदा समालोचन करण्याची जी भरभरून मला आवड आहे ती पूर्ण करण्याची संधी दिली. त्याबद्दल 24 लाईव्ह इव्हेंट्स तुम्हाला सुद्धा आमची क्षणचित्रे तुम्ही सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल सुद्धा तुमचेही आभार व्यक्त करतो. मुख्यतः आयोजक या नात्याने आमचे सर्व मंडळी यांचेही मी धन्यवाद व्यक्त करतो, कारण तुमच्यामुळेच आम्हाला या ठिकाणी पनवेलमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. अशाच पद्धतीने हे प्रेमाचं नातं असंच राहू द्या. उर्वरित सर्व संघांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि घेऊन चलतो माझे साथी समालोचक मित्र दीपक सर यांच्याकडे. थँक्यू सो मच संदीप जगे सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात आज संपूर्ण रात्रीमध्ये. आपलं भाग्य आहे खरं तर त्यांची उपस्थिती आज आम्हाला लाभली. तर मी विनंती करेन या स्पर्धेचे युवा आयोजक राज भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना या मंचावर आपण सन्मानित करावं. मी विनंती करेन संदीप जगे सर, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर कामामुळे खरं तर बरेचसे व्यस्त असतात, परंतु आजही पाहायला गेला तर महाराष्ट्रामधील टॉपचं आपण म्हणूया एक मराठी भाषेमधील उत्तम दर्जाचं समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आज खरं तर टेंभोडे नाईट स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. संदीप जगे सर, आपलं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल नक्कीच थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे आजच्या रात्रीमध्ये करणजी काळण कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सातत्यानं अनेक मोठ्या स्पर्धा मात्र कव्हर करत असतात आणि गतवर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. आणि आज त्यांची उपस्थिती आज अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंभोडे नाईट स्पर्धेमध्ये मात्र पाहायला मिळाली आणि विनंतीला मान देऊन त्यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आम्हाला दर्शवली. त्याबद्दल त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि वळतोय दुसऱ्या सत्राकडे. पुन्हा एकदा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो करण काळन यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच आदरणीय संदीपजी जगे सर. आज वेळात वेळ काढून जे अलिबागहून फार दूरवरचा प्रवास करून दीपकजी पाटील सर आणि आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन या रजनीमध्ये उपस्थित राहिले आणि फार सुंदर समालोचन. आमच्यासारख्या नवोदित समालोचकांसाठी फार काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे आणि फार वर्षाचा दांडगा अनुभव आहे समालोचन क्षेत्राचा. आणि आज बराचसा तो उलगड आपण सर्वांनी ऐकला. सो संदीपजी जगे सर, आपलं मनापासून पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेन. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली या मॅचमध्ये. लक्ष येते बॅटिंग करणारा मीत 11 मंगलमूर्ती
काळुंद्रे संघासमोर 33 धावांचं आणि आघाडीचा फलंदाज परेश चिखलेकर मात्र बाद होत असताना शून्यावरती बाद झाला. त्याच्या सोबतीला प्रतीशला पण पाहतोय आणि आता जो मैदानाच्या आतमध्ये येतोय फलंदाज राहुल पाटील. ईर्जा मार्तंड ग्रुप यांच्याकडून राहुल पाटीलला प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा कॅश प्राइज. टिप एक्स्ट्रा कव्हरला बॉल. ही पहिली धाव येत असताना आपण पाहतोय मीत 11 मंगलमूर्ती काळुंद्रे संघासाठी. मॅच टफ होईल. जर सुरुवातीला कमलेशच्या षटकामध्ये धावा आल्या तर या मॅच मध्ये एक वेगळी रंगत आपल्याला पाहायला मिळेल. कमलेश पाटीलचा फॉर्म येणं पुन्हा एकदा ही फार चांगली बाब आहे. चेन्नई मडोली बी साठी फॉर्मसाठी झगडत होता विथ द बॅट आणि ती बॅटिंग मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याची आपल्याला पाहायला मिळाली. खास करून धारावी संघाच्या विरुद्ध जी त्याची इनिंग होती तो पिकअप शॉटला स्क्वेअर लेगला मारलेला षटकार तिथून त्या डावाला त्याने सुरुवात केली. स्विच हिट शॉर्ट साइडला फिल्डर आहेत विकास. धाव देणार नाही. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय त्याच्याकडून. आज दिवसभर माझ्या सोबतच चेन्नई मडोली बी संघ होता. उंबाडेच्या स्पर्धेमध्ये 3 सामने तिथेही जिंकलेत. इथे रात्रीचं क्रिकेट खेळतात. यानंतर सकाळी तळोजे मजकूरला ते खेळतील. पुन्हा इव्हिनिंगला कल्याण वेस्टला उंबरडेला ते जरूर येतील. फार हे जे काही संघ आहेत तुम्हाला ए पोलचे पाहायला मिळतात. सकाळ संध्याकाळ रात्री एक दिवसामध्ये 3 ते 4 स्पर्धा देखील खेळत आले. चांगला फटका फोर्सिंग स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरमध्ये. फिल्डर थोडासा थांबला. त्यानंतर रुपेशचा थ्रो येतोय त्यामुळे फलंदाज आता थांबला. नॉन स्ट्रायकिंग एंडला 1 धाव कंप्लीट केल्याबरोबर प्रतीश या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जर आपण बघितली तर ती सध्या 2 या आकड्यावरती अटॅक करावा लागेल तुम्हाला. जर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर या 33 धावा माग नसतील. ओहो इट इज नो बॉल. बॉल निसटला की काय पण तो कमरेच्या वरती आहे. दॅट्स अंपायरचा इशारा नो बॉल. फ्री टॉन असेल. आजच्या सुपर 12च्या मॅच मध्ये रायगडचा रॉस टेलर ज्याला आपण म्हणतो प्रवीणला जी इंजुरी झाली आणि तो मोठा फटका बसला. कारण प्रमुख खेळाडूला जेव्हा तुमच्या इजा होते आणि या सिच्युएशनला जेव्हा तुमचा संघ सुपर 12ला आलेला आहे त्यामुळे तो फटका जरूर त्यांच्या संघाला बसेल. मात्र त्या परिस्थितीमध्ये राहुल आणि प्रतीशची जबाबदारी वाढली आहे. फ्री टॅप म्हणजे फलंदाजाला मुभा हात खोलण्याची. पाहूयात या बॉलवरती मोठा फटका येतोय का. ऑन साइडला मिड विकेट डाऊन दी ग्राउंड. एक फिल्डर आहे जो थोडासा वाईड ऑफ. लॉंग ऑफ मध्ये फोर्सने मिड ऑफला चेस केले बॉलने आणि पाहता पाहता लॉंग ऑफ सी मारे सापार. फ्रीट वरती मोठा हिट चौकार. चांगला फटका आपण पाहतोय राहुलच्या बॅट मधून. चौकाराने धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 7 धावा. सुपर 6 मधला सामना जो सुपर 3 ला नेऊन जाईल या मॅचच्या विनरला. 13 बॉल आणि 26 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या काळुंद्रे संघाला. अडीप एक्स्ट्रा कव्हर. फिल्डर फार वेगाने पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न त्याचा फसलाय. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. शेवटच्या दोन्ही बॉलवरती आलेले चौकार धावसंख्येला उभारी देत आहेत. मीत 11 मंगलमूर्ती काळुंद्रेचा धावफलक. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 विकेटचं नुकसान. 11 धावा धावफलकावरती. गाणं सुंदर वाजले आणि हा सामना देखील तितकाच सुंदर रंगेल असं वाटतंय. कारण 11 धावा आलेल्या आहेत. उर्वरित समीकरण आपण पाहतोय 12 बॉल 22 जे रिक्वायर्ड रन रेट हवं होतं आणि ते सध्या आपण पाहतोय धावफलकावरती 11 सजलेले आहेत. राहुलच्या बॅट मधून आलेले 2 चौकार. 12 बॉल 22 चा सामना. थँक्स टू सुदर्शन दादा पाटील जे आमचे ऑफिशियल स्कोरर. या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी आणि जितका बोलका स्कोरर असतो तितका समालोचक बोलतो आणि फार चांगली माहिती त्यांनी आम्हाला दिली या स्पर्धेमध्ये.
त्यांची आम्हाला साथ होती आजच्या या अंतिम रजनीमध्ये स्पर्धेच्या. मागच्या 6 रजनीमध्ये देखील महत्त्वपूर्ण योगदान 24 लाईव्ह इव्हेंट्स या वाहिनीचं. या वाहिनीचे फाउंडर संदेशी पाटील साहेब बोरले आणि संपूर्ण त्यांची टीम 4 कॅमेऱ्यांसह ही स्पर्धा टेलिकास्ट करण्यात येते. रायगडाचं खास करून पनवेल तालुक्याचं क्रिकेट हायलाईट करणारी वाहिनी. 3,10,000 सध्याची त्यांची यूट्यूब फॅमिली आणि त्यामध्ये वाढ होईल ते मात्र शंका नाही. त्या दर्जाचं टेलिकास्ट 24 लाईव्ह इव्हेंट करत आहे. वेळ जास्त चाललाय. चेनसिका म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला दुसऱ्या षटकाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. 12 बॉल 22चा सामना आहे. स्ट्रायकिंग एंडला आता आपण पाहतोय प्रतीशला, तर गोलंदाजीसाठी आलाय ऋतिक पाटील. समोर खेळलाय लॉंग ऑफला फिल्डर. सुरुवातीला मलाही बॉल दिसला नव्हता, पण तो जयेशला शेवट दिसलाय. पहिल्या बाउन्सवरती तो कव्हर करून थ्रो करेल. धावसंख्या आपण पाहतोय सिंगलने पुढे जाईल. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 12. राहुलच्या बॅटमधून षटकार जर आला, ईर्जा मार्तंड ग्रुप यांच्याकडून त्याला 500 रुपयांचं कॅशबॅक देण्यात येईल. ट्वेल्व फॉर 1. 12ला पहिला झटका बसलेला आहे. 11 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. ऋतिक, ओहो हेलिकॉप्टरचा प्रयत्न, पण सेल्फ फॉलो थ्रू मधली गोलंदाजाची रिॲक्शन आपल्याला सांगते की लेग स्टंपला खेटून गेलाय बॉल, पण तो स्टंपला लागला नाही. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया ऋतिकच्या प्रिव्हियस बॉलचा. ओव्हर द विकेटने आले, बोट फिरवली, लेग स्टंपला नाही तर ऑफ स्टंपचा फार जवळून गेलाय बॉल. नेक्स्ट मॅच ड्रॉ करण्यात येईल. वहाळ आणि त्याचबरोबर बारापाडा. कॅप्टनने रिपोर्ट करायचं मंचावरती. ते 2 संघांचे कर्णधार आणि या मॅचचा विनर ड्रॉ करण्यात येईल. एज आहे मागे चालला बॉल कमलेशकडे. टप्पा पडल्यानंतर धाव मिळणार नाही. डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, पण यावरच्या पहिल्या 3 बॉलमध्ये एकच धाव आलेली आहे. सो आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 9 बॉल आणि 21 धावांची गरज या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना मीत 11 मंगलमूर्ती काळुंद्रे संघाला. जगदीशजी मात्र मोठी देसाई आताही या मॅचचा आनंद घेत आहेत. बऱ्याच वेळेला त्यांच्या मुलांच्या नावाने नक्की आणि मयांक 11 चेनसिके मडोली 20 संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो. सो त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. हे क्रिकेट वेळ आहेत. आपापल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी, आपल्या आवडत्या संघाचा खेळ पाहण्यासाठी, मग मध्यरात्रीचे कितीही वाजू दे, सकाळी उठून 7-8 वाजता जायचं आपल्या कामावरती, पण तरी रात्र जागून आपापल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी ते उपस्थित असतात. ऑनलाईन धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13 विकेट 1 पडले. हा सामना पुन्हा ऋतिक पाटीलने बनवला. असं वाटलं की हा सामना सध्या बॅलन्स आहे. जेव्हा पहिलं षटक संपन्न झालं 12 बॉल 22 पाहिजे होत्या, पण जी गोलंदाजी केली पहिल्या 4 बॉलमध्ये एकच धाव आली आणि सामना आता 8 बॉल 20 धावांची गरज. 4 जून बॅटिंग करावी लागेल. 2 बॉलमध्ये जर मोठे फटके येत आहेत तर या मॅचमध्ये यायला टाइम लागणार नाही. मीत 11 मंगलमूर्ती काळुंद्रे संघाला. चॉप करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर, बँग ऑन टार्गेट. सुपर बॉलिंग ऋतिक. त्याला माहित होते की इथे आता मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करेल फलंदाज. बॅटचा फ्लो खाली आणण्यास भाग पाडणारा चेंडू होता. डॉट बॉल. 5 बॉलमध्ये फक्त आपण पाहतोय लीगली एकच दिले. एक्स्ट्रा चेक आहे. ओहो 1 हँडेड स्ट्रोक. हेलिकॉप्टरचा प्रयत्न पण इथे आलाय. अंपायर ओके. अगोदर असं वाटलं की वाईडचा इशारा गेलाय की काय. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा आहेत आणि 1 विकेट पडले या मॅच मध्ये. आता मीत 11 मंगलमूर्ती काळुंद्रे संघाला बनवायच्या. 6 बॉलमध्ये 20 धावा. आणि यस, ज्या मालिकावीरच्या तुम्हाला 2 बाईक पाहायला मिळतात, HF हिरो 100. सो हा शेवटचा सामना आहे. याच मॅचचे रन काउंट केले जातील. यानंतर कोणते रन नंतरच्या मॅचमध्ये काउंट केले जाणार नाही. आणि नेक्स्ट मॅचेस 2 ओव्हरचे असतील. याची देखील नोंद घ्या पुढच्या संघांनी. अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंभुडे, आदरणीय आयोजक राजदादा शरद भोईर, सचिनदादा चाळके, करणदादा पाटील
आणि संपूर्ण टीम अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. दीपकजी पाटील सर, त्याचबरोबर प्रवीणजी गायकर सर, संदीपजी जगेश सर यांची साथ आज कॉमेंट्री बॉक्समध्ये मला लाभली. मी समालोचक करण डोंबिवली तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करेन. क्रीडा रसिक मोठ्या संख्येने आज उपस्थित होते. अंतिम रजनीमध्ये वळवई संघ जोपर्यंत होता तोपर्यंत मोठ्या संख्येने क्राऊड होता. थोडासा क्राऊड त्यानंतर कमी झाला, मात्र ऑनलाईन आताही प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. 13ला पहिली विकेट आणि आता 6 बॉल 20चा सामना आहे. शुभम पाटील बॉलिंग मार्कवरती. ऑन साईडला व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. डीप मिड विकेट. कल्पेश आला बॉलवरती. फर्स्ट रन कंप्लीट होईल. चान्स आता घेतोय तो प्रतीश मस्कर जो स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे. 5 बॉल 19, 3 मोठे फटके. आता हे कॅल्क्युलेशन करत असेल प्रतीश मस्कर. पाहुयात मोठे फटके येत आहेत या मॅच मध्ये. कमबॅक करतोय का मीत 11 मंगलमूर्ती काळुंद्रे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. ऑन साइडला 4 फिल्डर सेट करण्यात आलेले आहेत. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ. 5 बॉल 19. शुभम पुन्हा एकदा राईट हॅममध्ये विकेटने येतोय प्रतीश मस्कर साठी. ओहो, ऑन साइडला हुक करायचा होता. शफल क्रॉस होऊन अपील होते कॉटबँड विकेट साठी. आउट. सेफ आहेत बॅट्समन, पण हा सामना सेफ नाही सध्या तरी आपण विचार केला तर. मीत 11 मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचा आपण विचार केला तर 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, त्यानंतर पूर्णपणे फुल स्टॉप लागला. ऋतिक पाटीलचं षटक दुसरं आणि त्यानंतरचं षटक आपण आता पाहतोय शुभमला. 4 बॉल 19. लॉफ केलाय समोर. लॉंग ऑफला फिल्डर. ओहो, मागच्या मॅच मध्ये तिथेच एक चांगला झेल टिपला होता जयेशने आणि आताही जणू काही तो सामना आपण पाहतोय आणि तसाच झेल त्याने पुन्हा एकदा टिपलाय. 14ला दुसरा झटका. 3 बॉल 19 धावांची गरज. नवीन फलंदाज आलेले आहेत, पण 3 मध्ये 19 बनवायचं. मॅच टायला बॉल आउट आहे. आकाश. या स्पर्धेचा देखील इतिहास राहिला की एकही मॅच टाय झाली नाही. बॉलर्स बॅक. लॉंगॉनला बॉल चाललेला आहे. एका धाव्याने जास्त काही फरक पडणार नाही आणि 2 लीगल बॉलने 18 धावा पडणार नाहीत. गोलंदाजाने काही मेहनत केली या मॅच मध्ये तर जरूर आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतील. कमबॅक करू शकतोय मंगलमूर्ती काळुंद्रे संघ. शेवटचे 2 बॉल. शॉर्ट कव्हरला बॉल. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो खराब आहे, पण इथे जरूर स्टंपला लावलाय तो. आता विकेट पडेल. नवीन फलंदाज. चला शेवटचा एक बॉल बघतो. बाकी एक लीगल डिलिव्हरी आणि त्यानंतर आपण ऑफिशियली डिक्लेअर करू या मॅचचा विनर. पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन दीपकजी पाटील सर, पळसपे, प्रवीणजी गायकर सर, वाकडी, अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडेचे आमचे संपूर्ण मॅनेजमेंट टीम मेंबर, राजदादा भोईर, सचिनदादा चाळके आणि करणजी पाटील ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं आजच्या अंतिम रजनीमध्ये या स्पर्धेच्या. शेवटचा बॉल जो आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑफ मध्ये. डाव संपला आणि 17 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला तो रिषभ आर्यन 11 चेंज द गेम वडवली बीने. थँक्यू सो मच. इट्स ओव्हर टू यू. चला कल्पेश, यावा आपण लगेच ड्रॉ उचलण्यासाठी. कॅप्टन आपला लगेच पाठवा. तर धन्यवाद करण कालन यांचा इथे आपण सन्मान करूया मित्रांनो. झालं ना. तर संदीप जगे सर आणि करण कालन सर हे 2 समालोचक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. तर लकी ड्रॉ आपण करूया. तिन्ही कॅप्टन. स्मायरा 11 वोडाफोन वाल, त्याच्यानंतर चेंज द गेम वडवली ब आणि आयुषा 11 बारापाडा. बघा फायनलचा तिकीट, आमदारकीचा तिकीट कोणाला मिळणार. चेंज